नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन में डॉक्टर उदय नेरुरकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 29 महापालिका निवडणुकांचे अर्ज भरले गेले आहेत. येत्या काही दिवसात या अर्जांची छाननी होऊन निवडणुकीची उमेदवारांची जी अंतिम यादी आहे ती जाहीर होईल. या आधीच हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन येण्याचं कारण असं की या सगळ्या महापालिका निवडणुकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती सध्या नाराजी दिसतेय. इच्छुकांची गर्दी असल्यामुळे साहजिकच आता बंडखोर तयार झालेत. काही ठिकाणी ते अपक्ष म्हणून लढतायत तर काही ठिकाणी ते थेट दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश करत त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या महापालिका निवडणुकांवरती मतदानावरती काय परिणाम होणार याचं विश्लेषण होणं आज गरजेचं आहे आणि यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरुरकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की मतदानाचा टक्का महापालिका निवडणुकांमध्ये सातत्याने घसरताना दिसतोय. गेल्या काही वर्षांमध्ये हा सातत्याने घसरतो आहे. ह्याचं नेमकं कारण काय, आपलं विश्लेषण काय? जशी विधानसभेला किंवा लोकसभेला एक मोठी लाट असते, एखादा मोठा इश्यू असतो, तो इश्यू खूप परिणामकारक असतो आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षांना त्याच्यात यश मिळतं, लोकांच्या मनामध्ये त्याविषयी जागृती करण्यामध्ये. परंतु इथे हे कॅन्डिडेट स्पेसिफिक जास्त असतं, त्यामुळे एखाद्या भागातला एखादा कॅन्डिडेट पॉप्युलर असलं तर त्याच्या समर्थनार्थ तिकडे मतदान होतं, परंतु तेच सर्वत्र असेल असं नाही. त्यामुळे फक्त महाराष्ट्रात, मुंबईत, ठाण्यात, पुण्यात असं नाही, संपूर्ण भारतामध्ये जवळपास 250 महानगरपालिका आहेत. त्यांच्या जवळपास 700हून अधिक निवडणुका मागच्या 20-25 वर्षात झाल्या आहेत. त्याची जर मतदानाची टक्केवारी पाहिली आणि तिथली जर तुम्ही विधानसभा आणि लोकसभेची टक्केवारी पाहिली तर तुम्हाला लो व्होटिंग टर्नआउट दिसतो, मतदानाचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. याचा अर्थ लोकांना सिव्हिक प्रश्नांमध्ये, त्यांच्या नागरी सुविधांमध्ये रस नाही अशातला भाग नाहीये. परंतु जसं ते लोकसभेला रिलेट करतात एखाद्या गोष्टीला, विधानसभेला रिलेट करतात, तसं ते आता या क्षणाला रिलेट करताना दिसत नाहीयेत. तुम्ही सांगितलं सर की इच्छुक आता जे मतदान टक्का घसरतो आहे, पण नागरिक तितके जागरूक असतात, त्याच्यामध्ये असं व्यस्त कुठलं प्रमाण नाहीये. पण महाराष्ट्रामध्ये आता जे महानगरपालिकांचं चित्र दिसत आहे त्याच्यामध्ये इच्छुकांची खूपच भाऊगर्दी झाली आहे आणि कुठे रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न करतायत तर कुठे थेट पक्षाचं कार्यालय पुढेपर्यंत या इच्छुकांची सगळ्या बंडखोरांची मजल गेलेली आहे. आपल्या यावरचं निरीक्षण काय, महाराष्ट्रात हे असं काच होत आहे? हे दरवेळीच होतं, यावेळी ते प्रमाण जास्त, एवढंच फक्त याचा अर्थ आहे. याचं कारण पक्ष जास्त आहेत. पूर्वी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी हेच 20 वर्ष आपण पक्ष बघत आलोय. पुढे त्याच्यात मनसेची वाढ झाली, पुढे त्याच्यात शिवसेनेची 2 गट झाले किंवा एनसीपीचे 2 गट झाले. त्यामुळे साहजिकच एक ज्याला आपण कुठे काम करू शकतो मी याची दारं पण खूप मोठ्या प्रमाणात उघडली गेली. दुसरी गोष्ट आहे की राजकारणामध्येच माझ्या आयुष्याचा अभ्युदय आहे असं वाटणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे उदयाला आलेला आहे. त्याला असं वाटतं माझी जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, मला जर नाव कमवायचं असेल, मला जर प्रतिष्ठा पैसा मिळवायचा असेल तर मला राजकारणातच गेलं पाहिजे असं त्याला वाटतं. आणि असा एक मोठा वर्ग आहे. आता तुम्ही 29 महानगरपालिका, साधारणपणे धरा 3,000 जागा आहेत असं धरून चाला रफली. आणि त्या 3,000 जागांमध्ये हे 5 पक्ष, 1 अपक्ष, 6, आणि त्या प्रत्येक पक्षामध्ये किमान 5 आपण असे धरू की सिरियस उमेदवार आहेत. म्हणजे 3,000 गुणिले 5 गुणिले 5 एवढा जर तुम्ही पाहिला तर 35-40 हजाराच्या पुढे आकडा जातो. या 35-40 हजार लोकांनी आपल्या आयुष्यातली 5 वर्ष आपला राजकारणाचा सीव्ही बिल्ड करण्यामध्ये घालवली आहेत. त्यांनी पैसा दिलेला आहे, त्यांनी वेळ दिलेला आहे आणि ते आता याचा परतावा मागतायत. आणि ते म्हणतात मी जर नगरसेवक झालो तर मला कंत्राटात भागीदारी मिळेल, तर मला महानगरपालिकेतून टक्केवारी मी त्यांच्या त्या सगळ्या घोडेबाजारात येईन. आणि त्याच्यामुळे ह्याच्याकडे सगळीकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे, तो बघायचा दृष्टिकोन समाजसेवा आहे का, तर म्हणजे भूल चूक से भी इसका उत्तर हा कोई देगा नाही. त्यामुळे समाजसेवेला इतकी भरती आलेली आहे की आनंदाच्या उकळ्या फुटायला पाहिजेत. खरं तर लोकांना सामाजिक प्रश्न शिल्लक नाही राहिले पाहिजेत, पण असं काही नाहीये. प्रत्येकाला माहितीये की हे कशा करता सगळं चाललेलं आहे. जे काही कार्यालय फोडणं चाललंय, छात्या पिटणं चाललंय, हे सगळं करण्यापेक्षा 5 वर्ष त्यांनी जर एखादा उद्योग व्यवसाय उभा करण्यात घालवली असती तर एक 35,000 उद्योजक निर्माण झाले असते आणि त्यांनी आम्हाला 4-5 वर्षात त्या उद्योगाचा विकास करून 4-5 लोकांना नोकरी देऊन 1,00,000-1.5 लाख लोकांच्या आयुष्यातला रोजगाराचा प्रश्न मिटवला असता.
परंतु आपल्याकडे राजकारण हा एकच मार्ग पैसे मिळवायचा आहे असं वाटणारा एक छोटासा का होईना किंवा मोठा होईना वर्ग निर्माण झालेला आहे, त्याचा हा आक्रोश आहे. सर, आपण इच्छुकांची भाऊगर्दी म्हणतोय, पण त्याच वेळेला विचित्र आघाड्यांचं पण राजकारण सुरू झालंय. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली इथे शिवसेना भाजप एकत्र आहे, तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यात सुद्धा स्वतंत्र लढत आहेत. नवी मुंबईत भाजप शिवसेना वेगळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वेगळे, नागपूर चंद्रपूरमध्ये एकत्र लढत आहेत, तर अमरावतीमध्ये ते वेगळे लढत आहेत, कोल्हापूरमध्ये उबाठा काँग्रेस एकत्र आहे. ह्या सगळ्या विचित्र आघाड्या तयार झाल्या आहेत. याचं नेमकं राजकारण कसं झालंय आणि याचा परिणाम कसा होईल, आपलं विश्लेषण काय? याच्यात एका महानगरपालिकेचा उल्लेख करायला लागतो, म्हणजे सांगली. तिथे हे सगळेच जण एकमेकांच्या विरोधात लढतायत, म्हणजे कोणीच कोणाच्या बरोबर नाहीये. म्हणजे ते एक शेवटचं टोक त्यांनी गाठलेलं आहे. मला असं वाटतं या सगळ्यामध्ये काही तत्व आहे, काही विचारधारा एकत्र आलेल्या आहेत वगैरे, असं काही नाही आहे. हा स्थानिक कन्व्हिनियन्स आहे. स्थानिक जागा वाटपामधल्या ज्या चर्चा आहेत त्या निष्फळ ठरल्या आणि उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य याच्यामध्ये जी गणितं बसली ते एकत्र आले. जिथे ती नाही बसली तिथे ते एकमेकांच्या विरोधात लढतायत. मुद्दा तो नाही आहे हर्षद. मुद्दा हा आहे की खरी निवडणूक ही 16 तारखेला निकाल लागल्यानंतर चालू होणार आहे. त्यावेळेला कोण कोणाबरोबर जाईल, कोण कोणत्या पक्षात राहील आणि तो पक्ष कोणाबरोबर राहील याची आत्ता काही गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे या आत्ता युत्या आघाड्या तुम्हाला दिसत आहेत ते कालांतराने आपापल्या भूमिका बदलू सुद्धा शकतात आणि दुसरे घरोबे करू शकतात. नो बिग डील इन टू इट. तुम्ही आता सांगितलं की खरं इलेक्शन आहे किंवा खरी जी निवडणूक किंवा खरी जी परीक्षा आहे ती 16 तारखेनंतर असणार आहे. पण आता मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईच्या महानगरामध्ये चर्चा एका युतीची सर्वात जास्त आहे, ती म्हणजे उबाठा आणि मनसे एकत्र आलोय. ते एकत्र राहण्यासाठी असं सांगा, ते दोन भाऊ एकत्र आलेत. महापालिका निवडणुकांमध्ये ही युती किती प्रभावशाली ठरेल, आपल्याला काय वाटतं? ते एकत्र आलेले आहेत आणि एकत्र राहण्यासाठी एकत्र आहेत की नाही हे काय ठरवेल, हा त्यातला एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की कार्यकर्त्यांना हे पटले आणि कार्यकर्ते मनापासून खालपर्यंत एकत्र आलेले आहेत का, ते आता या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल. तिसरी गोष्ट, त्यांचे एकत्र येणं हे मुंबईच्या किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे याची खात्री मतदारांना पटवण्यात ते यशस्वी होत आहेत का, याच्यावर त्यांना किती मतं मिळत आहेत याला महत्व आहे. त्यामुळे कई बार ऐसा होता है की बस्तियां बनती जरूर है लेकिन बसती नहीं. हा एक त्रिशूल चित्रपटातला डायलॉग आहे, त्याची मला इथे आठवण होते. त्यामुळे ते दोघं एकत्र येतात आणि एकत्र मिळून आव्हान देत आहेत. हे घडत असताना 3 गोष्टी घडत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे हे जर आपण एक युनिट मानलं, जरी ते काही ठिकाणी वेगळे लढत असले तरी ते नंतर एकत्र येतील हे उघड आहे. त्यांच्या विरोधातली जी मतं आहेत ना, त्या मतांचं विभाजन आपल्याला होताना दिसतंय. म्हणजे एक मतांचा जो गट आहे तो ठाकरे बंधूंकडे जाईल, एक आहे तो शरद पवार आणि अजित पवार यांचे जिथे एकत्र आहेत त्यांच्याकडे जाईल, तर एक काँग्रेसकडे जाईल आणि एक जो मुसलमान किंवा इतर मतं आहेत ती MIM कडे किंवा इतरत्र जातील. तसंच इतर अनेक मतांचे विभाजन आपल्याला होताना दिसते. त्यामुळे भाजप आणि शिवसेना विरोधातल्या मतं जी आहेत ती आपल्याला विभाजित होताना दिसत आहेत आणि यांची मतं मात्र कन्सॉलिडेट होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची बाजू आता तरी मला वरचढ दिसते. सर, आपण आता हळूहळू महानगरपालिकांकडे येऊया. वेगवेगळ्या सगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. आपण मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या मुंबई महानगर क्षेत्रापासून सुरुवात करू. प्रत्येक महानगरपालिकेचं चित्र समजून घेऊ. पहिली सुरुवात या 3 महानगरपालिकांपासून आणि त्याला जोडून असते नवी मुंबई. या 4 महानगरपालिकांपासून आपण सुरुवात करू. काय वाटतं इथे काय चित्र असेल? हे बघा, मागच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या महानगरपालिकांच्या, मुंबई, ठाणे, आपली नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका या 2017-18 मध्ये झालेल्या होत्या. त्याचा आता तसा रिलेव्हन्स काय राहिलेला नाही. परंतु त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर विधानसभाच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या आणि विधानसभाच्या निवडणुकांमध्ये जे मतांची वॉर्ड वाईज जरी आपण गेलं आणि ती जी मतं पडली त्याच्यावर आपल्याला खूप मोठा फरक आलेला दिसतो. मुंबईमध्ये ज्या 227 जागा आहेत त्याच्यात मागच्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये फक्त 2 जागांचं अंतर होतं. शिवसेना 84वर होती, भारतीय जनता पक्ष 82 जागांवर होता. एनसीपीला तेव्हा ते एकत्र होते, त्यांना 9 जागा होत्या आणि काँग्रेसला 31 जागा होत्या. तर मनसेला 7 होत्या, परंतु या 7 मधले 6 नगरसेवक त्यांना सोडून इतर पक्षांमध्ये गेले. ही
त्यांची त्यावेळेचं तुलबळ होतं. पुढे शिवसेना फुटली आणि शिवसेनेतल्या 84 पैकी जवळपास, माझा आकडा जर बरोबर असेल तर 59 ते 60 नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मुंबईमध्ये गेलेले आहेत. आता त्या गेलेल्या नगरसेवकांची प्रतिमा, त्यांनी केलेलं काम, त्यांचा कनेक्ट, हे सगळं आत्ता पणाला लागणार आहे आणि त्याचा निकाल या निवडणुकीत आता आपल्याला लागताना दिसेल. तसंच मराठीचा मुद्दा पुढे वारंवार घेऊन ठाकरे बंधू आलेले आहेत. त्या मराठीच्या मुद्द्यावरचा निकाल सुद्धा आता आपल्याला लागताना दिसणार आहे. परंतु मराठीच्या मुद्द्यावर जशी ठाकरे बंधूंना मतं मिळतात तशीच ती काँग्रेसलाही मतं त्याच मतदारांची मिळतात. ते सुद्धा मराठी मतदारच आहेत. त्यामुळे एका मराठी मतांचा म्हणजे एक हाती ठेका असा कोणाला मिळाला आहे असं काही चिन्ह नाहीये. परंतु एक लार्जली त्या मतांवर आत्ता अधिकार कोणाचा जर असेल किंवा आत्ता जर प्राबल्य कोण दाखवताना दिसत असेल, जरी वोटिंग व्हायचं असलं तरी त्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत असं ठाकरे बंधू वारंवार ठासून सांगतायत. याचबरोबर या निवडणुका नेमका कशासाठी याच्याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये आपल्याला संभ्रम जो आहे त्याच्याविषयी बोललं पाहिजे. आपल्याकडे काय आहे, खासदार, आमदार आणि नगरसेवक या तिघांच्या कामांची सरमिसळ आहे. सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला गेलात तर तो जो ट्रॅक आहे तो खासदार निधीतनं करण्यात आला. त्याच्यावरती कॅनोपी आहे, ती कॅनोपी आमदार निधीतनं करण्यात आली आणि तिथे जी पाणपोई आहे ती पाणपोई नगरसेवकाच्या प्रस्तावानुसार करण्यात आली. आता मला सांगा, ही कामांची सरमिसळ नाहीये का? असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. त्यामुळे कोणत्या कामासाठी कोणाकडे जायचं याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे आणि तो संभ्रम ठेवण्यामध्ये राजकीय पक्ष पण यशस्वी झाले, त्यांनाही ते हवंय. त्यामुळे तोही मुद्दा एकदा ऐरणीवर येणार आहे. परंतु आता या क्षणाला मुंबईचं हवामान, मुंबईचं पर्यावरण, मुंबईचा ट्रॅफिक, मुंबईची सुरक्षितता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे सगळं आता येणार आहे. जरी ते मुद्दे प्रचारात तुम्हाला दिसणार आहेत, प्रचारात तुम्हाला खान दिसेल, मुंबईचा महापौर खान होणार आहे का, आणखीन अनेक असे शब्दप्रयोग सगळे आपल्याला येताना दिसतील. मुंबई कष्टकऱ्यांची उरलेली आहे की नाही, मुंबई मराठी माणसाची आहे की नाही वगैरे सगळे मुद्दे तुम्हाला येताना दिसले तरी हे जे सगळे विकासाचे मुद्दे आहेत ते लोकांच्या बॅक ऑफ द माइंड ज्याला आपण म्हणतो मतदान करताना, ते नक्की दिसतील आणि त्याच्यावरच आपल्याला मतदान होताना दिसणार आहे. सर, हे झालं मुंबई आणि महानगरचं चित्र. आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडे येऊया. तिथे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड, पिंपरी चिंचवड, पुणे यांसारख्या महापालिका येतात. यांच्यामध्ये काय चित्र असेल आणि यांच्यामध्ये कसं राजकारण रंगणार आहे? त्याच्यावर येण्यापूर्वी एक छोटासा मुद्दा जो मगाशी माझ्याकडनं राहिला तो मी तुम्हाला सांगतो की जसं लो व्होटिंग हा एक कॅरेक्टरिस्टिक आहे, हे एक वैशिष्ट्य आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांचं, तसंच आणखीन एक वैशिष्ट्य त्याचं आहे म्हणजे निवडून आलेला उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्या मतांमध्ये जे अंतर आहे ते अतिशय कमी आहे. काही ठिकाणी ते 300, 200, 500, 700, काही ठिकाणी अगदी 2 आकड्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. त्यामुळे आता या क्षणाला कुठेही दुरंगी लढती मला फारशा दिसत नाहीयेत. एक 5-10% ठिकाणी दुरंगी लढती होतील, बाकी सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढती होतील आणि त्याच्यामध्ये पुन्हा लो वोटिंग आणि त्याच्यामध्ये विक्ट्री मार्जिन अत्यंत कमी. त्यामुळे आता या क्षणाला कोण निवडून येईल, काय येईल हे आपल्याला सांगणं अतिशय कठीण आहे. फक्त कोणाची हवा आहे, कोण वरचढ आहे एवढं फक्त सांगता येईल. मगाशच्या उत्तरामध्ये ठाण्याबद्दल बोलायचं राहिलेलं होतं. त्याच्यावर जाण्यापूर्वी एक छोटासा मुद्दा सांगतो की इकडे स्विंग फार मोठ्या प्रमाणात आहेत. स्विंग म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2012 मध्ये भारतीय जनता पक्षाला 3 जागा होत्या आणि 2017 मध्ये 77 जागा होत्या. हा एवढा मोठा प्रचंड स्विंग आपल्याला दिसतो, तसा स्विंग आपल्याला इतर कुठल्याही निवडणुकांमध्ये पाहायला मिळत नाही. हे फक्त एका महानगरपालिकेने असं नाही, हे जवळपास सर्व महानगरपालिकांमध्ये आपल्याला दिसतं आणि सर्व पक्षांच्या बाबतीत दिसतं. हे फक्त एका भाजपमध्ये किंवा एका शिवसेनेमध्ये आहे असं काही आपल्याला दिसत नाही. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की त्या वेळेला त्या नगरसेवकांनी त्या पक्षांनी केलेलं अपील आणि तिथे असणाऱ्या निवडणुकांमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी मतांचं होणारं विभाजन याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तो जर निकष लावला तर ठाण्यामध्ये सध्या तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती आहे आणि त्या दोघांना मिळून 131 जागांवर ही निवडणूक होते.
त्याच्यात त्यांना आत्ता वर्चस्व आहे असं दिसतं. पुण्यामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं होतं की 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळाली होती. मुक्ता टिळक त्यांच्या प्रथम महापौर झालेल्या होत्या. दुर्दैवाने नंतर आमदार झाल्यानंतर त्यांचं निधन झालं. परंतु तिथेही आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला एक प्रकारे आघाडी घेण्याची त्यांची क्षमता आहे सर्वात जास्त असं दिसतं. पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागा आहेत, त्यातल्या 77 जागा, तब्बल 77 जागा भाजपने जिंकलेल्या होत्या आणि त्या 3 वरून 77 वर गेलेल्या होत्या. त्यामुळे तिथे देखील आपल्याला भारतीय जनता पक्ष आता आपल्याला आघाडी घेताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. कोल्हापूरमध्ये चित्र काहीसं संमिश्र असू शकतं. 92 जागा आहेत, त्यात 32 जागा या भारतीय जनता पक्षाला होत्या आणि 27 जागा या काँग्रेसला होत्या. तिथे सतेज पाटील यांच्यासारखा एक बलदंड नेता आहे, तिकडे तुल्यबळ लढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं चित्र जरी आता ऍडव्हान्टेज बीजेपी असलं तरी देखील एक निकराची लढाई होईल असा माझा अंदाज आहे. सोलापूरमध्ये 113 जागा आहेत आणि त्या 113 पैकी जवळपास 49 किंवा 50 माझ्या अंदाजाने एवढ्या जागा या भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या होत्या आणि शिवसेनेला 21 जागा होत्या. शेवटी अल्टिमेटली ते दोघं एकत्र येतील, परंतु अंतर्गत बंडाळी, अंतर्गत कुरघोडीचं राजकारण, एखादा गट निष्क्रिय होणं, याचे सुद्धा फार मोठे परिणाम निवडणुकीच्या निकालावर लागू शकतात. परंतु सोलापूरला देखील आता ऍडव्हान्टेज बीजेपी अशी परिस्थिती आहे. संभाजीनगरला मात्र चित्र संमिश्र आहे. याचं कारण सर्वात मोठा पक्ष मागच्या वेळी जरी शिवसेना असला 29 जागांवर, तरी त्याच्या क्लोज बाय 25 जागांवर एमआयएम आहे आणि एमआयएमचं आकर्षण आजही तितकंच टिकून आहे. भारतीय जनता पक्षाला मागच्या वेळी 22 जागा मिळालेल्या होत्या आणि काँग्रेस आणि एनसीपीला 4 आणि 8 जागा होत्या. तिथे कोणत्या प्रकारचं मतदान, कुठे काय होत आहे, कुठे दुरंगी किती तिरंगी लढती आहेत, कुठे अपक्ष जास्त आहेत, कुठे पक्षामध्ये कुरघोडी जास्त आली आहे, कुठे दुसऱ्या पक्षातील नाराज लोकांना चुचकारलं गेलंय, त्यांना निष्क्रिय केलंय, याच्यावर अवलंबून आहे. तिसरी गोष्ट नाशिकमध्ये 14 जागा भाजपला 2012 साली होत्या आणि त्या वाढून थेट 66 झाल्या आणि 122 जागांच्या महानगरपालिकांमध्ये मनसेचं एकेकाळी जे वर्चस्व होतं, मनसेचे जवळपास 40 नगरसेवक आपल्याला आलेले होते एकेकाळी, ते आता 5 वर आले आणि त्या 5 मध्ये सुद्धा किती टिकले हा संशोधनाचा विषय आहे. तिकडे तपोवनाचा आता प्रश्न खूप मोठा ऐरणीवर आलेला आहे, परंतु तिथे सुद्धा 122 मध्ये 66 जागा मिळणारा, परंतु अंतर्गत बंडाळीने काहीसा संत्रस्त असलेला भाजपच ऍडव्हान्टेज मध्ये असं दिसतं. नवी मुंबईमध्ये आपल्याला काहीसं संमिश्र चित्र आता या क्षणाला आहे. 111 जागा तिकडे आहेत आणि शिवसेनेला मागच्या वेळेला 2012 ते 2017 यात त्यांनी 16 वरून 40 पर्यंत उडी मारलेली होती. एनसीपी कायम तिकडे 50-52च्या घरात आहे आणि नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला खूप मोठी आघाडी घ्यायची संधी आता उपलब्ध आहे. हे चित्र पाहता नवी मुंबईमधलं चित्र आता वाईड ओपन आहे असं माझं मत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती आहे आणि त्यांच्या दोघांच्या मिळून 122 पैकी 52 आणि 42 म्हणजे जवळपास 100च्या आसपास जाणाऱ्या जागा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांचं वर्चस्व तिकडे आहे. एकेकाळी 26 जागा मनसेला मिळाल्या होत्या 2012 साली, पण 2014 साली ती संख्या केवळ 9 वर येऊन पोहोचली. रजा अकादमीच्या राज ठाकरे यांच्या आंदोलनानंतर त्यांना या 26 जागा मिळाल्या होत्या. त्याचं एक प्रकारे फलित त्यांना तिकडे मिळालं होतं. परंतु आता तरी तिकडे देखील ऍडव्हान्टेज बीजेपी आहे आणि पीसीएमसी मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 128 जागा आहेत आणि त्यातल्या 77 जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. तिथे महानगरपालिकेत आणि तिथे लोकसभेला आणि विधानसभेला सुद्धा त्यांना तितकंच धवल यश मिळालंय. त्यामुळे दुसरा तुल्यबळ पक्ष नसणं आणि एनसीपीची तिकडे 83 वरून 36 इतकी पिछाट मागच्या 2 निवडणुकांमध्ये होणं, काँग्रेस 14 वरून 0 वर जाणं, हे सगळं लक्षात घेता तिकडे भारतीय जनता पक्षाला आता ऍडव्हान्टेज आहे अशी परिस्थिती आहे. हा एक सारखा 10-12 महानगरपालिकांचा एक धावता आढावा मी तुम्हाला घेतला, परंतु या निकालांमध्ये कल जरी आता आपल्याला दिसत असला तरी प्रत्यक्ष आकडेवारीत फरक पडू शकतो आणि तो फरक कशामुळे पडेल तर विक्ट्री मार्जिन अतिशय कमी आहे आणि तिरंगी, चौरंगी, पंचरंगी अशा लढती आहेत, त्यामुळे हे घडणार आहे. सर, तुम्ही आता आपण महापालिका निवडणुका आता प्रत्यक्षात सुरू होतील, येत्या काही दिवसातच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल, पण त्याचा एक धावता आढावा घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पुढे जे मुद्दे येतील त्यांच्यावरती पण वेळोवेळी विश्लेषण करत राहूच. पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि एवढं चांगलं विश्लेषण केलं त्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपल्या मनापूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर उदय निरगुडकर सर. आजच्या भागामध्ये आपण महापालिका निवडणुकीचं आता जे पुढे चित्र असेल
ते चित्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न घेतला. आता नवीन नवीन मुद्दे येतच राहतील, वेळोवेळी आपण त्याचं विश्लेषण करत राहूच. पण तोपर्यंत ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.